गुड मॉर्निंग. आज आपण मराठी ग्रामरमधलं संधी आणि त्याचे प्रकार हे बघतोय. संधी म्हणजे काय बघू आधी. 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षांसाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. संधी आणि त्याचे प्रकार. संधी माहिती होण्याआधी आपल्याला वर्णमाला माहिती पाहिजे मराठीची. म्हणजे स्वर कुठले आहेत, व्यंजनं कुठली आहेत मराठीमधली ही माहिती पाहिजेत. स्वर कुठले कुठले आहेत. अ ते आहापर्यंत स्वर आहेत आणि क पासून ज्ञपर्यंत व्यंजन आहेत. ही वर्णमाला जर पक्की डोक्यात असेल, स्वर कुठले आणि व्यंजनं कुठली, तर संधी समजायला अवघड नाही जाणार. ठीक आहे. संधी तयार करताना, संधी होताना दोन शब्द एकत्र येतात. जोड शब्द तयार करतो. म्हणजे संधी म्हणजे थोडक्यात जोड शब्द असतो ज्याच्यामध्ये दोन वेगळे वेगळे शब्द एकत्र येतात आणि मग त्याप्रमाणे त्याचे प्रकार बनत जातात. काही रूल्स आहेत त्याला. रूल्स एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. फक्त संधी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते एवढंच बघायचं आहे. बघा, संधीची व्याख्या काय आहे. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र करण्याच्या पद्धतीला संधी असे म्हणतात. आता देवालय हा जोड शब्द आहे. तो कुठल्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. देव आणि आलय या दोन शब्दांपासून देवालय हा शब्द तयार झाला. ठीक आहे. म्हणजे ही संधी तयार झाली. देवालय ही संधी आहे. संधीचं विग्रह करा म्हटलं तर असा प्रशब्द दिलेला असतो देवालय, आणि विग्रह करा म्हटलं की देव प्लस आलय असं लिहायचं असतं. ईश्वर इच्छा हा शब्द दिलेला असतो. याचा विग्रह करा म्हटलं तर ईश्वर प्लस इच्छा असा विग्रह करायचा असतो. ठीक आहे. दोन प्रकारे प्रश्न येतात. संधी विग्रह करा किंवा संधीचा प्रकार ओळखा. विग्रह करून प्रकार ओळखा अशा प्रकारचा पण प्रश्न असतो. आता इथं हे दोन शब्द आहेत, देव आणि आलय. या दोघांना एकत्र केल्यानंतर कुठला जोड शब्द तयार झाला. देवालय. म्हणजे ही संधी तयार झाली. ईश्वर आणि इच्छा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ह्या दोघांना एकत्र केल्यानंतर एकच शब्द तयार होतो, ईश्वर इच्छा. ठीक आहे. इथं रे आलं, एचा वर्ण तयार झाला. हा रूल आहे. हा ए का आला तर र आणि ई. रचा शेवटी वर्ण कुठला आहे. अ. र म्हणजे र प्लस अ. बरोबर. आणि म्हणजे शेवटी आहे अ आणि अ प्लस ई. अ प्लस ई जेव्हा एकत्र तेव्हा त्याचं ए बनतं, म्हणून इथं ए आले. हे रूल्स आहेत काही. ठीक आहे. तर हा मेन संधीचा कॉन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा व्याख्या सांगते मी. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिला शब्द कुठला आहे. देव. याच्यातला शेवटचा वर्ण कुठला. परत अच येतो. व्यंजन आहे व, पण ह्याला फोडलं आपण पुन्हा तर व प्लस अ असं येईल. बरोबर. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातली पहिला वर्ण ह्या दोघांना एकत्र करण्याची जी पद्धत आहे, त्या एकत्र करण्यापासून जो जोड शब्द तयार करण्याची पद्धत आहे त्याला संधी असे म्हणतात. ठीक आहे. आता संधीचे प्रकार. संधीचे 3 प्रकार आहेत. स्वरसंधी. स्वरसंधी म्हणजे काय. स्वर आणि स्वर एकत्र येतात. हा शेवटचा अ. ह्या दोन्ही स्वरसंधीच आहेत. हा व म्हणजे व प्लस अ. व अर्धा प्लस अ. र अर्धा प्लस अ. हा पण स्वर येतो आणि हा पण स्वरच येतो. जेव्हा दोन्ही सलग स्वर येतात तेव्हा त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं अजून फोडता येतं. ह्याला मी फोडून दाखवलेलं नाही आहे. र प्लस अ होईल इथं. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही स्वर असतील तर तयार होणाऱ्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. ओके. उदाहरण बघूया आपण. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. अरुण प्लस उदय. अरुणमध्ये परत न हा शेवटचा. न प्लस अ म्हणजे शेवटचा वर्ण कुठला आला आहे. अ. आणि उदयमधला पहिला वर्ण कुठला आहे. अ. उ. ठीक आहे. अरुणमधला अ आणि उदयमधला उ. अ प्लस उ एकत्र आलं की काय तयार होतं. ओ. हा रूल आहे. ठीक आहे. अ प्लस उ आलं की ओ येतं, म्हणून इथं अरुणोदय झालं. ओ हा वर्ण आला. दुसरा उदाहरण घेतलंय. गण प्लस अधिश. गणमधला पुन्हा शेवटचा अ येतो. अधिशमधला अ. दोघांमधला अ दोन्ही स्वर आहेत. अ आणि अ एकत्र आले की आ तयार होतं, म्हणून इथं गणाधीश झालंय. आ हा वर्ण आला. गुरु प्लस उपदेश. गुरुमध्ये पहिला उ आहे. ठीक आहे. र प्लस उ. पहिला उ आहे हा, आणि हा पण पहिलाच उ आहे. दोन्ही पहिले उ असतील
तर त्यांच्यापासून दीर्घ ऊ तयार होतो. मग इथं गुरु उपदेश हा दुसरा ऊ तयार झाला, गुरु दुसरा दीर्घ ऊ तयार झाला. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी बघा स्वर आणि स्वर एकत्र आला आहे, इथं पण स्वर एकत्र आला आहे, इथं पण स्वर एकत्र आला आहे. जेव्हा दोन्ही स्वर एकत्र येतात त्यावेळेला त्याला स्वरसंधी असं म्हणलं जातं. ओके. दुसरा प्रकार आहे तो व्यंजन संधी. आता इथं काय येईल, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन पाहिजे. ठीक आहे, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा व्यंजनही चालेल किंवा स्वरही चालेल. उदाहरण बघा, दिक प्लस विजय. दिक, आता हा अर्धा मोडलेला आहे म्हणजे हा व्यंजन आहे, तो ह्याला अ नाही लावू शकत आपण कारण हा अर्धाच आहे. हा व्यंजन आहे आणि हा विजय हा पण व्यंजन आहे, दोन्हीसुद्धा व्यंजन आहे. त्यावेळेला ही झाली व्यंजन संधी. ग तयार होतं, ते क प्लस व एकत्र आले की ग तयार होतो, दिग्विजय. सत प्लस आचार हा व्यंजन आहे पण हा स्वर आहे. सत प्लस आचार हा तयार काय झाला, सदाचार. इथं द तयार आलं. त प्लस आ जेव्हा एकत्र येतं तेव्हा दा तयार होतं. वाघ प्लस चातुर्य, वाघ प्लस चातुर्य तेव्हा वाक्चातुर्य झालं. आता इथं व्यंजन एकत्र आले, इथं व्यंजन स्वर एकत्र आला आहे, इथं व्यंजन आले. म्हणजे पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर हे व्यंजन पाहिजे, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर हे व्यंजन चालेल किंवा स्वर चालेल, पण पहिल्या शब्दातलं शेवटचं हे व्यंजनच पाहिजे. त्यावेळेला जे शब्द तयार होतात त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. तिसरा आहे तो विसर्ग संधी. विसर्ग संधी, पहिल्या शब्दातील शेवटचा शब्द विसर्ग पाहिजे, पहिल्या शब्दातला शेवटचा विसर्ग पाहिजे, दुसऱ्या शब्दातला पहिला स्वरही चालेल किंवा व्यंजनही चालेल. उदाहरण, निही प्लस पाप पहिला विसर्ग पाहिजे, दुसरा व्यंजन आलं आहे, निष्पाप तयार झाला शब्द हा. मनः प्लस रथ, मन हा पण विसर्ग आहे आणि हा व्यंजन आहे, मनोरथ. तेजः प्लस निधी हा विसर्ग आहे, हा व्यंजन आहे, तेजोनिधी. हे म्हणजे पहिला जेव्हा शब्द विसर्ग असतो तेव्हा ती विसर्ग संधी असते. विसर्ग संधी समजायला सोपी आहे, तशा तिन्ही संधी समजायला सोपे आहेत, प्रॅक्टिस जास्त करायची. मी पुन्हा तुम्हाला या व्हिडिओसोबतच एक वेबसाईटची लिंक पाठवते, त्याच्यावरती संधीचे वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत. त्यांच्या प्रकारामध्ये जायचं नाही आहे, मी आता हे जे वहीमध्ये एक्सप्लेन केलं याचे फोटो पाठवते, हे सगळं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्या वेबसाईटवरती जे उदाहरणं आहेत स्वरसंधीच्या खालती उदाहरणं सगळी लिहून घ्यायची. त्यांच्या प्रकारांमध्ये जायचं नाही, स्वरसंधीच्या खाली वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत, त्यातली प्रत्येकातली 10-10 उदाहरणं लिहून घ्या. सगळी उदाहरणं घेण्यापेक्षा 10-10 उदाहरणं प्रत्येकातली लिहून घ्या. स्वरसंधीमधली 10, व्यंजन संधीतली 10 आणि विसर्ग संधीतली 10. ओके, आणि पाठवा मला. अजून काही अवघड असेल, हार्ड जात असेल तर सांगा.